मंडळी जय शिवराय. आणि बऱ्याच जणांची इच्छा होती की दादा चिमण्याची मुलाखत घ्या. काय नेमकं चिमण्याची परिस्थिती मैदानात तर कमी दिसतोय, काय नेमकं गोठ्यावरती नियोजन आयोजन सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. सध्या आपण आहे तळेगावला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यात तळेगावला आहे आणि नावबाईच्या गोठ्यावरती. तर गेल्या बऱ्याच दिवसांचा एक चालत आलेला संघर्ष, विजय, गुलाल या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. आता वर्ष होत आलेलं आहे, एक वर्षपूर्ती होईल ज्या मैदानातून चिमण्याची ओळख निर्माण झाली आणि ज्या मैदानामुळं चिमण्याला एक वेगळं वळण लागलं, चिमण्याच्या नावाला एक वेगळा दबदबा निर्माण झाला चिमण्याच्या नावाने. ते मैदान होतं कासेगावचं. आणि याच कासेगावच्या मैदानानंतर ज्या पद्धतीने चिमण्या नावारूपास आला आणि आजपर्यंत त्याचं ज्या पद्धतीने नाव ते जिथे गुलालात आहे असंच अखंड चालत राहू. बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊ. आजची मुलाखत मोठी होणार आहे, त्यामुळं सविस्तर मुलाखत होणार आहे आणि बघून घ्या. संपूर्ण मुलाखत बघा, शेवटपर्यंत बघा हीच विनंती. भैया नमस्ते. नमस्ते. प्रथमतः तुमचं स्वागत. बऱ्याच दिवसानंतर मुलाखती देत आहे. मी पण थोडंसं बाहेर होतो, त्याच्यामुळं काही वेळेस मुलाखती म्हणजे कमी झाल्या. लोक अगोदर म्हणायचे बाबा उठल्या पडल्या तळेगावलाच आहे तुम्ही यूट्यूबवर. आता ते काय घरातलाच विषय आहे, त्याच्यामुळं कंटिन्यू मुलाखती चालायच्या. चिमण्या असेल, राजा सम्राट असेल, शाकीरभाई असेल. पण बऱ्याच दिवसापासून मुलाखती कमी झाल्या होत्या आणि बऱ्यापैकी चिमण्या पण मैदानात कमी दिसतोय. काय कारण नेमकं? कारण म्हणजे चिमण्याला थोडा जरा छाती भरल्यासारखी झाली ती चिमण्याची, त्याच्यामुळं नाही नेला एवढ्यात. समजा 1 महिन्यापासूनच बैल याला आहे आरामावर. श्रीनाथ केसरीपासून काय असं चिमण्याच्या मागं बॅड पॅच चालू झाला का? नाही तसं काही नाही, चढ उतार चालू असते. पण तसं काही बा असं बेगुलाल बैल नाही आपलं का असं अजिबात. काही मैदानात होतं 19-20, सगळेच मैदान आपणच 1 नंबर करायचं म्हणल्यावर कसं जुळून ते. बरोबर, बाकीच्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. हा, आता बाकीच्या याची बी नंदी पळते ना, आपलंच कसं काय वारं एकसारखं चालू असणार. बरोबर. काय नेमकं आता परिस्थिती काय सध्याची? परिस्थिती चांगली म्हणजे फिटनेस त्याला आता खाना पिणं काही देऊ नाही राहिलो आम्ही. फिटनेस त्याची कमी करायची जरा. थोडं बैलाला चरबी जादा झाली. म्हणजे खाण्यात जास्त आलं का त्याच्या? लई निमिटच्या वर खाणं झालं त्याला. पण मग एक नियोजन तुम्ही परफेक्ट नियोजन करता, बैलाची सांभाळणी प्रॉपर करता. जसं चिमण्याची खरेदी झाल्यापासून आजपर्यंत चिमण्याला तुमच्याकडेच ठेवलेलं आहे. हो. मग त्याची जी ठेवण आहे, त्याची देखरेख आहे, याच्यात कुठंतरी कसर ठेवत नाही तुम्ही. पण यावेळेस कसं नियोजन चुकलं मग? नाही काय होतं ते, आता बैल सारखा समजा आता 1.5 वर्ष झाले सारखा चालूच आहे. बैल असा कोणताही नंदी असो वर्षातून एकदा फिल्टर बैल झालाच पाहिजे. कोणता बी पाळणारा बैल असो. राहून राहून समजा 30 जर ताकद राहिली ना बैलाला तो बैल थोडा कमी येतो पळायला. वर्षातून एकदा बैल खराब होऊन परत चढवायचा, तर बैलाचं रक्त फिल्टर राहतं आणि तो बैल वर्षभर पळतो समजा. मग आता याच्यासाठी काय केलं तुम्ही? आता काय नाही, फक्त त्याला थोडा याम चालू आहे. काही दवाखाना केला, थोडं छाती दुखत होतं ते. छातीला म्हणजे अजून बी ते सध्या हात लावू देत नाही. वाटलं तर तसं मी तुम्हाला हात लावून धावतो. आपण काही असं इथं छातीला दुखतं, त्याच्या इथं त्रास होतो त्याला? हा, त्रास म्हणजे चांगलाच होतो. जास्त त्रास आहे. हा, त्याच्यामुळं. पण तरी बैल जे आहे ना, पाळणारा बैल आहे आपला, त्याच्यामुळं सहन करतो तो. सहन करून घेतो. एवढा बैल समजा हात लावलं खाली डायरेक्ट बसतो बैल ते. मग आता याच्यासाठी काय उपाय केला तुम्ही? उपाय म्हणजे आता तिकडं नेला होता, अडक बेडकला बैल. तिथून चोळून बिळून आणला. डॉक्टर साहेबाच्या हिशोबाने चालू आहे काम. आता एक व्हिडिओ पण त्याचा दिसला मागे, एक लोखंड काढताना त्याच्या पोटात ते टाकलं होतं. नाही टाकलं होतं ते पण करून पाहिलं. म्हणलं काय बाय चान्स बैल काही चाटीत बिटीत दूध पिणारा बैल समजा माती बिती खातो, एखाद्या वेळेस काही तार तूर खाल्ली काय, म्हणलं ते डाऊट काढून घेऊ. तिथं नेलं होतं पुण्याला, पण तिथं काही निघलं नाही त्याच्या पोटात. आता मी एक तुम्ही म्हणजे मोठे गाडा मालक आहे आणि चर्चेतलं नाव आहे.
हो. बऱ्याच दिवसापासून या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा मुद्दा म्हणून प्रश्न करतो. हे जे सध्या आता हा ट्रेंड आला की बैलाच्या पोटात ते लोचिंबक टाकायचं, त्याच्याने लोखंड निघतं, वाळू निघतं, ते आपण बऱ्याच बैलांच्या पोटात टाकताना बघितलेलं आहे. हो. ते योग्य आहे का? आतापर्यंत होत नव्हतं या गोष्टी. योग्य संदीप भाऊ, माझ्या मनाला ते योग्य वाटत नाही. ते कारण काय आहे, कारण या गोष्टी जर करायच्या असत्या तर अगोदर पण झाल्या असत्या. बैलाचं जे आतडीचा येडा येतो 60 फूट लांबी आहे त्याची. बरं. किती? 60 फूट. 60 फूट लांबी आतड्याची. त्या आतड्यातून समजा लवचुंबक जाणं 60 फीट आतमध्ये, ते एवढं सोपं नाही. परत त्याच्यात ओजडी असते मेन, त्या आतड्यातून जाऊन ओजडीत जातं समजा ते. बरं. तर ते एवढ्या आतमध्ये पोटात शिरू शकत नाही. ते वरच्या वर फक्त हृदयापासून वरती टाकते समजा, ते आतमध्ये जाऊ शकत नाही. ते आता या 3-4 महिन्यापासून बराच ट्रेंड चालू झाला. तो लोक कुठलाही गाडा मालक असू द्या की बैल छातीत भरला किंवा बैलाला पळ कमी झाला, बैल तिरपा पळायला लागला की लगेच तो पर्याय शोधता. मग गाडा मालक याच्यावर विचार का नाही करत की अगोदर तर या गोष्टी बैल नव्हत्या? फक्त 100% बैल छातीत भरतो कोणताही पण. कारण प्रत्येक मैदान असे काही क्लिअर राहत नाही. कुठं 19-20 होऊन जातं कमिटीच्याकडून. समजा जे आडवे तास येते नांगर तास, त्याच्यात बैल असा गेला आदळ समजा, तिथं बैल छात्यात भरू शकतो. काल धडकला बैल पुढं जाऊन. पण मग छातीत भरलं म्हटल्याच्या नंतर त्याला हाच उपाय नाही ना की पोटात लोचिंबक टाकावं? नाही, तसलं काही नाही. ते पोटातलं लवचिंबक म्हणजे ते वरच्यावर समजा काढू शकते, ते बी एक चांगलंच समजा इलाज आहे तो. पण ते मला नाही वाटत का बा त्यांना एकदम सक्सेस होतो बैल. सक्सेस राहिला असतं तर मी तेच प्रश्न मुद्दाम केला तुम्हाला की हा जर सक्सेस विषय असता तर अगोदरची जुनी पिढी चालत आलेली सक्सेस म्हणजे आता बा आपल्या शाहिद भाईच्या सचिनला पोटात त्याच्या तार होती. बरोबर. मशीन तार दावीत होती, पण लवचुंबक त्याच्यावर काम करत नव्हतं. मग बैलाचे पोट समजा चिरलं ते ना, 25-30 टाके लागले त्याला. तेव्हा ते बल्लाड साहेबांनी ते ना, ते कसं ते तार गेला असेल बरं तुमच्या अंदाजे? तार खाऊ शकतो बैल. तारचं काय आहे, बैलाला समजा तोंडात घेतलं ना बैलांनी, त्याला चव वेगळी लागते त्या लोखंडाची. बैल एखाद्या वेळेस गिळू शकतो. सगळं ती वस्तू मध्ये पोटात जाऊ शकते. हा, त्याला चव वेगळी लागल्या कारण. हो, चव लागतेच त्याची. असं जुनं लोखंड असलं ना, आणि जे बैल दूध पिणार आहे ते चाटीत लोखंडला. आता काय नेमकं त्याच्या खाण्यात बदल केला तुम्ही चिमण्याच्या? खाण्यात बदल काही नाही, सध्या त्याला स्टॉप करेल सगळंच खाणं. फक्त चाऱ्यावरती ठेवलं लागतं? हा, चारा आहे त्याला फक्त. म्हणजे कुठेतरी लाडात आला होतो. लाडात म्हणजे त्याची काही चूक नाही ती. तुम्ही त्याला जास्त खाऊ घातलं म्हणजे अशामुळं माणूस खाऊ घालतं बा. बैल दररोज मैदानात आहे, ताकद नसली बैल पळण कोणत्या हिशोबानं. त्या हिशोबानं थोडं इस्टाक होत होत त्याची ताकद वाढत गेले भरपूर. आता प्रेक्षकांचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की बऱ्याच जणांची म्हणजे हा प्रेक्षकांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे विचारतो की मथुरच्या गळ्यात चिमण्या पळाला, पण जो पायरा बघायचा लोकांना बकासूर आणि चिमण्या, हा पायरा का जुळत नाही? याला कारण काय? जुळवला होता एकदा पायरा आम्ही, तो सेटना मामाला लावला होता फोन. पण त्या रोजी काय एकादश का काहीतरी होती, तर मामा नाही म्हणले होते पळायला, पुढं पळू म्हणे. मग आम्ही घरी आलो बैल घेऊन. स्वतः मामाला फोन लावला होता आम्ही सेटनं. म्हणजे हा विषय होतो अंतर्गत, म्हणजे लोकांना काही वाटू द्या, पण या गोष्टी होता कुठेतरी. मामांना फोन जातो किंवा आम्ही सेटला? नाही, स्वतः आम्ही सेटनं फोन केला होता मामाला, म्हणे आपण गाडी पळू चिमण्यांना मथुर हे आपले बकासूर. पण ते काहीतरी मला वाटतं ते त्या रोजी पळत नाही बैल. आषाढी असेल किंवा सोमवार असेल, असं काहीतरी होतं. तर ते मामा म्हणले बैल आपला पळणार नाही म्हणे. मग आम्ही नाही पळवलं बैल. चला, त्याला योग जुळून यावा लागतो. जेव्हा योग जुळून येईल त्यावेळेस परत आणला असता कुठतरी, पण मग बैलच घरी आला नाही इकडं. आपला बैल घरी आला आणि तेव्हापासून त्याच्यावर उपचार चालू आहे सतत. आता त्याच्यात बैल जर पळवायचा म्हणल्यावर बकासूर मध्ये समजा, तर बैल आपला बी एकदम क्लिअर पाहिजे ना.
नाही नुसतं नावालाच द्यायचं म्हणल्यावर काय अर्थ आहे त्या गोष्टीला. बरोबर आहे. नाही जोड चांगला गुलाला जुळला तर राहिलीच पाहिजे गाडी अशा हिशोबानं एक दिवस पायरा करायचा आहे. पण या गोष्टी ज्या पद्धतीने उठल्या जातात म्हणजे अफवांना पेव कुठंतरी मिळतो की राजा पळत नाही, चिमण्या पळत नाही, सम्राटचा पळ कमी झाला, या बऱ्याचशा गोष्टी चर्चेला उधाण येतं. याच्या बाबतीत काय सांगाल? हे पा संघर्ष लय दिवस नसतो संदीप भाऊ. थोड्या दिवसासाठी प्रत्येक माणसाला हे झेलावं लागतं. बरोबर. किती जर महारथी असला त्याला एक दिवस माघारी घेण्याची. नक्कीच. पळणारा बैल समजा थोडं थांबून पळतो, पळतोच. असं नाही का डायरेक्ट बंद होतं ते, अशातला काही विषय नाही. फक्त ते थोडंसं टाईम घेतो. आता जीव आहे त्याला बी कमीत कमी समजा एवढं 1 वर्ष लागट पळायचं सोपं नाही. सगळे हात पाय टाईट होऊन जाते. 3 फेरे पळायचं आहे. सुरुवातीला तेच सांगितलं की ज्या पद्धतीने कासेगावचं मैदान आता वर्षपूर्ती होईल, 1 वर्ष होईल मैदानाला, आणि त्या मैदानात कुठेतरी चिमण्याने 1 नंबर करून दाखवला आणि तिथून तो चर्चेत आला. आणि चर्चेत आल्यानंतर त्याची एक मोठ्या रकमेत विक्री झाली. आम्ही छटणी खरेदी केला त्याला, आणि जसा सतत तो गुलाला त्याला गुलाला ठेवण्याचं काम तुम्ही दोघांनी केलं, आम्ही छटणी असो किंवा तुम्ही. तर ते एक नियोजन परफेक्ट लागलं आतापर्यंत, आणि त्याच गोष्टी अपेक्षित आहे पुढं पण. बघू, चांगलं नियोजन करायचंय काशेगावला बी. बरं, आता कधी दिसेल चिमण्या? चिमण्या काशेगावलाच दिसेल फक्त आता. कासेगावला दिसेल. मदतने जाणार बैल. चांगल्या नियोजनात पळवा याचा अपेक्षा राहतील. बाकी पलीकडं छोटा जालवा आहे तुमचा, तो पण दाखवा एकदा, कारण त्याची चर्चा भरपूर झाली आणि अचानक आपण ती मुलाखत ना चिमण्याची केली ना त्या जालवाची, त्याच्यामुळं तो चर्चेतून गायब झाला. नाही, ते काय झालं आता चिमण्यानं थोडं टेन्शन वाढून दिलं जरा. मग ते चिमण्याच्याच येड्यात यांच्याकडं काही लक्ष नाही एवढं. वासरू पण चांगलंच पळू राहिले, फक्त वासराचं नियोजन करायचंय तिकडं. आता याला कशात पळवलं तुम्ही? याला काही घोड्यात आणतो, काही बैलात, असं रेशल चालू आहे. चेक याला समजा चेक सेकंडला चालू आहे बैल. सेकंड चेकला अजून वाटावला नाही आपण इकडं सेकंड. चिमण्यात पळवलं त्याला? नाही ना, चिमण्यात नाही पळवलं. चिमण्यात फेरा घेऊन का नाही बघितला? नाही, चिमण्याचा आजारी आणि चिमण्याला काय तकलीफ देतात त्याच्यामुळं नाही पळवलं. नवीन अजून एक खरेदी झाली तुमची. ते मल्हार घेतला आता. थोडंसं त्याचे फोटो मागे बघितले आपण, थोडीशी फिटनेस चांगली वाटली. एकदा दाखवू प्रेक्षकांना. नवीन खरेदी आहे, कुठली खरेदी आहे अजून कोणालाच माहीत नाही. आणि चिमण्या म्हणजे चिमण्या विकल्यानंतर तुमच्या दावणीला माझ्या मते हा जालवा आणि आता हा मल्हार, हे 2च बैल घडले. हा कधी खरेदी केला? याला महिना झाला, महिन्याच्या वर झाला समजा. कुठली खरेदी नाव पाहिजे? हे आपले बापू पोरकर. बरं, बापूकडूनच घेतला. बापू वासरं विकता, बापू आता बैल विकायला लागले का? नाही, वासरूच आहे त्यो, फक्त दुसरा आहे. दुसरा आहे? त्यो काय असा बैल गेल नाही. कुठला आहे पण नेमका? ह्यो म्हैसूर जातीचा बैल आहे. म्हैसूर आहे? नाही, कुठल्या भागातून खरेदी केला? तिकडूनच तामिळनाडूचाच बैल आहे. बरं, नेमकं काय बघितलं तुम्ही? खरेदी मोठी झाली असेल. कितीची खरेदी तरी? ही खरेदी म्हणजे 2,11,000ची खरेदी. बरं, चांगले पैसे दिले मग. मग नक्की काहीतरी बघितलं तुम्ही त्यात? काय बघितलं? कारण त्या भागामध्ये माझ्या मते खेळ होत नाही. नाही, ते काय आहे, बैल जातीला चांगला आहे, हातापायाला त्याला दणगट आहे. बरं, लांबीला त्याला शरीर बिरीर एकदम खास आहे त्याचं. त्यामुळं बैल आपल्याला पास झाला, घेतला आपण. आता खरेदी केल्यापासून कशात पळवला मग? त्याचं काही नाही, 2 रेषाला आणल्या फक्त. एक रेषाला मॅडम पळाला. बरं, दुसऱ्या रेषाला एकदम भारी पळाला. नक्कीच बैल घडवण्यात तुम्ही माहीर आहे. आता सध्या 1-2 महिन्यापासून चिमण्या कुठेतरी कमी दिसतोय. याचा अर्थ असा नाही की बैल कमी होतील, बैल पुन्हा त्याच गतीत वापस येतील. आणि अगोदर सांगितलं की जे कासेगावचं मैदान आहे त्या मैदानानंतर पुन्हा एकदा चिमण्या आपल्याला त्याच गतीत पळताना दिसेल. काय सांगाल? नाही, गती तीच राहणार बैलाला, त्याच्यासाठी थांबून ठेवला बैल. आणि बैला असं नाही त्याला आपण का बैल थोडा रेवत झाला आणि हे झालं आणि ते झालं, त्याला माघारी घेऊ देणार नाही आपण. आपल्या जवळ तवर येतो तोपर्यंत. आता इथं कुठं नाराजगी होत नाही का हो ना बाई?
अमित शेठमध्ये तुमच्यामध्ये? कारण 64 लाख रुपये दिलेले नाही, आणि नाराजगीचं काही नाही त्याच्यात. ते चिमण्या म्हणजे चिमण्याची जागा कोणी घेऊ शकत बी नाही आणि तेवढी कमाई करणार पण नाही दुसरा बैल कोणताच. हां हां चिमण्या समजा असं नाही का बा तो कामी पळू राहिला आणि त्याला कामी लेखायचं म्हणजे हां अशातला काही विषय नाही. चिमण्या आमच्यासाठी जो पाहिला होता तोच राहणार कायम शेवट समजा. पण सगळ्या गोष्टी तुमच्या दोघांच्या सल्ल्यातच होत्या, हो अमित शेठच्या आणि तुमच्या. हो नक्कीच चालतं, शुभेच्छा राहतील. आणि मोकळ्या रानात आहे, आपण मागच्या वेळेस इथंच मुलाखत केली होती. हो. हे जमीन तुमचीच आहे ना? अरे आपण गाण ठेवली ती. बरं, गाण ठेवलेली? हा, काय कारण? समजा आता त्यांना पैसे लागत होते, आपण दिले त्यांना. अच्छा, म्हणजे पैसे तुम्ही दिले हा. आणि समोरच्यानी जमीन तुमच्याकडे ठेवली? हा. बरं बरं, मला वाटलं तुम्ही गाण ठेवली. नाही नाही, समजा ते ठोका पद्धत म्हणतो. हां हां, आपल्या पैशाला व्याज नाही, त्यांच्या शेतीला ठोका नाही. बरोबर. ती शेती तुम्हाला वापरायला मिळते, त्यातून हा, तुम्ही आणि आपले पैसे ते वापरते, असा विषय ना. उत्पन्न काढता तुम्ही हा. त्या जमिनीतून? उत्पन्न म्हणजे हेच बैलायलाच खाद्य करतो आपण त्याला. हां हां, आपला अजून 7-12 झाला नाही ना कुठं. अजून 7-12 झाला नाही? नाही ना. मग ते जे 64 लाख होते ते अजून बँकेतच आहे का? हा, ते बँकेतच जमा आहे अजून. अजून FD? बरं, चालतं, शुभेच्छा राहील. आणि लवकरच आपल्याला जोरदार कमबॅक चिमण्याचं बघायला मिळेल या अपेक्षा करतो. आणि इकडं हा छोटा पॅकेट बडा धमाका याला लॉन्च करा, कारण ज्या पद्धतीने मागं चर्चा झाली, छोटी खरेदी होती पण मागणी भरपूर आली, बऱ्याच लोकांनी त्याला मागितलं. आजही तुमच्याकडे विचार नव्हती की द्यायचा का, पण त्याला तुमची इच्छा आहे की त्याला जोपर्यंत तुम्ही 3 फेऱ्याच्या मैदानात पळवत नाही तोपर्यंत नाही, त्याच्या चांगला जोपर्यंत पळत नाही देव हां तोपर्यंत आपण कोणाला द्यायचा नाही ना. असा काही फोकस करून आपल्याला पैसे करायचे बी नाही. पळायला काही थोडंफार नाव होईन आपलं, त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. प्रयत्न चालूच आहे आपले. चिमण्याच्या पाठीमागे एखादा, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एखादा निघाला पाहिजे. नक्कीच. आता आपण कमीत कमी समजा चिमण्या दिला तवापासून 7-8-10 वासरं बदलली. बरं, बदलले फक्त? हा, बदलले, लागले नाही बा समजा पळणारे. हां हां, त्यामुळं शेतकऱ्याला देऊन टाकले कमी पैशाला. लाखचा घ्यायचा आणि 50ला ऐकायचं. बरं, या गोष्टी पण होता म्हणजे अशा गोष्टी दिसतात लोकांना की बाबा आता छोटी खरेदी केली, जास्त पैसे जास्त रकमेत नाही नाही, तसलं काही नाही. किती मोठी खरेदी करा तुम्ही, आणि समजा त्या बैलाला नसली धमाक ना, तर ते पैशावर थोडी बैल पळणार आहे. बरोबर. एखादा 10,000-20,000चा बैल जास्त पळू शकतो. त्याच्यामुळं आता हे बैल लागणं म्हणजे एवढं सोपं नाही. 100-1000 1000 एक बैल निघतो पळणारा. बरोबर. आपण असं नाही म्हणत का बा हे दोन्ही आपले 1 नंबरमध्ये पळणार आहे. आता आपण जलवाची जास्त तारीफ करतो, जलवाल तो बैल जर भारी पडला त्याचं काय सांगू शकत नाही. बरोबर. असं आहे. जॉकीचा फरक पडला का नवाबाई? ज्या पद्धतीने आता मी मुद्दामून विचारलं तुम्हाला, कारण शाकीर भाई गाडीवर बरेच दिवस बसले नाही. आता मागे बसले होते एका मैदानात, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी छोटू भाई बसले. तर या दोघांच्या हातावरती ज्या पद्धतीने चिमण्या होता, नाही तसलं काही नाही संदीप भाऊ. त्याला या ड्रायव्हरला जास्त पळतो, या ड्रायव्हरची कमाल आहे, तशातला काही विषय नाही. बैलच तेवढा पळतो कोणत्याही ड्रायव्हरला. बरं, अशातला काही बैल हाणायचा बैल नाही तो. त्याची मनानं बराबर झेंडा टाकून जातो तो. आणि त्याला नाही पळायचं असलं तर मग कोणताही ड्रायव्हर बसवा तुम्ही, गाडी मार खाणार. त्या दिवशीचा प्रसंग सांगा ना. नेमकं घरातली भाऊकीचीच गाडी होती, म्हणजे देवाबाई होता छोटा आणि चिमण्या होता, एका मैदानात पळाले. तिथं कधी ना केलेला, कधी न झालेली गोष्ट ती चिमण्याकडनं होऊन गेली. नाही, चिमण्यात चूक नव्हती. ते वासरू उघड्यावर आलं. हां हां, थोडं ते जरा भोंगे बिंगे दिसले वासराला पालिकून. बरं. त्याला खालीहून तळबिले स्पीडनं निघत होते छोटा देवाबाई. हा, मग चिमण्याला थोडं तळ कमी, त्यांना तिकडून पब्लिकचा जरासा सपोर्ट भेटला. बरं. आणि आपले झेंडापंच होते, जरा झेंडापंच बघितलं देवाना थोडंसं का असं दाब दिला. ते दाब सैन्य झाला, चिमण्याला लगेच तास पलटी केलं. अच्छा, म्हणजे दोघीकडनं पण चुका झाल्या म्हणावं लागेल. हो, आणि त्या ठिकाणी कुठेतरी चूक म्हणजे असं मुद्दाम होऊन चिमण्या बाहेर नाही निघाला त्याच्यातून. नाही, ज्या पद्धतीने पण मग गाडी तास पलटी होऊन सुद्धा पळाली. हो,
तर ती खूप अंतराने पळाली त्या दिवशी. नाही गाडी पळतीच ती, पण ते काय झालं ते आम्ही पहिल्याच वेळेस ते वासरू समजा थोडं उघड्यावर आणला. मी म्हणलं वासरू इकडं सेकंदला काही पब्लिक गिब्लिक बघत नाही, बरं. त्या हिशोबाने बिंदास होतो आम्ही. पण ते तिकडं पब्लिक आणि इकडं म्हणजे वेगळं येतं समजा. ते इकडं भोंगे बिंगे असते, काही काही लोक हात वर करते. शेवटी वासरूचे ते किती जर केलं त्याला एवढा राबिदा नाही. बरोबर. आणि वासराला गती बी लय भरपूर आहे. त्या गतीमुळं समजा थोडा दाब बी दिल्यामुळं ती गाडी बघायला भेटेल पुन्हा. भेटेल ना बघायला. बरं. गाडी पळते तर काय झालं त्यांना पळवायला. नक्कीच. हो. शुभेच्छा राहतील. चिमण्याचं कमबॅक जोरात करा. आणि ज्या पद्धतीने विक्री झाल्यानंतर पळत होता त्याच पद्धतीने त्याला पळवण्यात कुठंतरी यशस्वी राहा. हो चालतं बाय. धन्यवाद. धन्यवाद.